धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिला. घरपाल माफ करणे अथवा नाही करणे हा विषय जरी आपण इथे ठराव केला तर राज्य शासनाचा होणार अथवा नाही होणार हा पुढचा मुद्दा आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये ITS इचलकरंजी टॅलेंट सर्च स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी इचलकरंजी मधून जवळपास 1,500 ते 2,000 मुलं परीक्षेला बसली जातात. 1ली ते 7वी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, त्यासाठी 50 रुपये फी आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही परीक्षा घेतली जाते. 50 रुपये फी आहे. आपल्याला घरभाडा माफ होईल नाही होईल हा विषय नंतरचा आहे, पण आपल्या आवाक्यातला हा विषय आहे की ही 50 रुपये फी त्यांची माफ करण्याचा सूचना मी इथे देतो आणि ती मान्य करते. एक विषय आता जर बघितला बापूर साहेब तर बऱ्याचपैकी पालक हे कामावर जात असतात. महानगरपालिकेमध्ये शिकणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचे पालक जर बघितला तर ते कामावर जात असतात. आणि असं विषय असताना आपण ज्या वेळेला शाळेला गेलो आम्हाला कधी आमचे आई वडील शाळा सोडायला आले नाही. बऱ्यापैकी इथं एवढे सन्माननीय सदस्य ते जर बघितला तर त्यातले कित्येक सदस्य जर बघितला तरी महानगरपालिकेच्या त्यावेळेच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण झालेले. सांगायचा मुद्दा एवढा, मगाशी सन्माननीय सदस्य जाधव साहेबांनी सांगितलं अंगणवाडीच्या संदर्भात, त्या अनुषंगाने मी सांगतो तर जिथं जिथं महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी अंगणवाडी व बालवाडी ही करावी, जेणेकरून एकदा तिथं अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला तर कंटिन्यू विद्यार्थी जे आहे ते 10वी पर्यंत